आजच्या कलाकारांची मुलं ही जन्मतःच स्टार झालेली असतात, पण तरीही आपल्या मुलांवर योग्य संस्कार व्हावेत यासाठी काही कलाकार मंडळी आवर्जून झटत असतात। शाळेचं माध्यम बदललं तरीही संस्कारांचं माध्यम तेच असावं यासाठी हे कलाकार प्रयत्नशील असतात। याच पठडीत विचार करणारी आजची आघाडीची जोडी म्हणजे अभिनेता सुमित राघवन आणि त्याची पत्नी चिन्मयी सुमित। या दोघांची मुलं नीरज आणि दिया यांनी रक्षाबंधनाचा सण कसा साजरा केला ते पाहूयात। राघवन कुटुंबात साम टीव्हीच्या सर्व दर्शकांचं मनापासून स्वागत। रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नारळी पौर्णिमेच्याही। जे भाऊ आहेत त्यांना ते बिचारे लुटले गेले आज आपल्या बहिणींकडून, जसा आमचा हा भाऊ। ओके नाही तर काय किती मोठा काय ग यावं लागतं ना, यावं लागतं ना। प्रत्येक भावा बहिणीसाठी असं असतं हे नातं की सगळ्यात पहिला मित्र बहिणीचा हा भाऊ असतो आणि भावाची सगळ्यात पहिली मैत्रीण ही बहीण असते। त्याच्यामुळे मला वाटतं राखी पौर्णिमा आणि रक्षण विक्षण याच्यापेक्षा मला वाटतं त्या दोघांसाठी हा फ्रेंडशिप डे जास्त आहे। दिया फार व्यवस्थित आहे, नीटनेटकी आहे। नीरज जरा पसारा करणारा मुलगा आहे आणि दिया अभ्यासाच्या बाबतीत थोडासा कंटाळा करते आणि नीरज अभ्यासाच्या बाबतीत अतिशय पर्टिक्युलर आहे। त्याच्यामुळे ते दोघांची जी काही जशी बलस्थानं असतात तशी ज्या काही उणीवा असतात त्या तिथे ते एकमेकांसाठी उभे राहतात। ही खूप छान गोष्ट आहे। आता तरी तीच त्यांची तशीच सदैव राहो त्यांच्या आयुष्यात अशी आम्ही अपेक्षा करतो। नीटनेटकेपणा हा सर्वात मोठा तिचा गुण आहे असं मला तरी वाटतं आणि सगळ्या पूर्ण फॅमिलीला वाटतं। आणि तिचं गाणं वा, ती अशी एक गोष्ट आहे जी मला खूप असं वाटतं की ती मी का नाही शिकलो आणि मला का नाही येत, कारण माझा आवाज आणि तिचा आवाज हा जमीन आसमानाचा फरक आहे। त्यामुळे मला खरंच खूप बरं वाटतं की ती गाते आणि आय एम प्राऊड ऑफ इट। भैयाबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे। माझं जसं गाणं चांगलं आहे तो म्हणाला, तसंच त्याचा अभ्यास चांगला आहे, त्याचा मला फायदा होतो। बरं झालं मोठा भाऊ मिळाला, छोटा भाऊ होता तर मला सगळं करावं लागलं असतं। कळियासी